ऐतिहासिक घराणी आणि तिथली वाड्याची संस्कृती याविषयी निमगाव जाळी संगमनेर इथले युवा इतिहास संशोधक सुमित डेंगळे यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली ही मुलाखत. श्रोतेहो नमस्कार. आजच्या लोकजागर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आपल्या अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर आपला अहमदनगर जिल्हा जो आहे तो ऐतिहासिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असा जिल्हा महाराष्ट्रामध्ये मानला जातो. आपल्याकडे ऐतिहासिक असा खूप मोठा पुरातन असा ठेवा आहे. परंतु हा जो पुरातन ठेवा आहे त्याचं जतन आणि संवर्धन होणंही तितकंच आवश्यक आहे. त्यासाठी त्यावरती अभ्यास होणं आवश्यक आहे. आणि अशाच स्वरूपात आपल्या उत्तर नगर जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी अनेक अशी घराणी होती जी ऐतिहासिक ज्यांनी वेगळ्या कालखंडामध्ये मोठी कामगिरी त्यावेळेस बजावली आणि त्यांचे जे काही वाडे होते, तिथली संस्कृती होती, याचा अभ्यास आपल्या संगमनेर तालुक्यातलं निमगाव जाळी या ठिकाणचे आपले एक युवा इतिहास संशोधक आहेत सुमित डेंगळे. तर यांनी हा विषय हाताळला आणि अत्यंत सुंदर पद्धतीनं यांचं जे काही मांडणी आहे त्यांनी केलेली आहे. तर आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण सुमित डेंगळे यांना बोलवलेलं आहे. तर सुमितजी, तुमचं आकाशवाणीच्या मुलाखतीमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. श्रोतेहो, खरं तर सुमितजी यांचा सरदार त्रिंबकजी डेंगळे यांच्या विषयावरती अत्यंत सखोल असं त्यांचा अभ्यास आहे. यासोबतच मोडी लिपीचे ते स्वतः जाणकार आहेत आणि शिक्षणाचा जर विचार केला तर ते इंजिनियर आहेत. परंतु तरी इतिहास आणि इंजिनिअरिंग हे थोड्याशा वेगवेगळ्या ब्रांचेस जरी असल्या तरी त्यामध्ये त्यांनी इंटरेस्ट घेऊन खूप चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनच्या विषयामध्ये त्यांनी अलीकडेच उत्तर नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वाड्यांची सद्यस्थिती हा संशोधन प्रबंध सुद्धा सादर केलेला आहे. तर सुमितजी, तुम्ही सध्या काय करता, थोडंसं पार्श्वभूमी आपल्या श्रोत्यांना सांगूया. माझं गाव नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातलं निमगाव जाळी आणि मी सध्या पुण्यात असतो. माझं MIT कॉलेजमधून इंजिनिअरिंग झालं, IT इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर मी पदव्युत्तर शिक्षण घेतलं पुणे युनिव्हर्सिटीतून. ते जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन या विषयामध्ये घेतलं. ते नुकतंच पूर्ण झालं आणि आवड म्हणून एक इतिहास संशोधन, इतिहासाचा अभ्यास आणि त्रिंबकजी डेंगळे जे आमच्या घराण्यातले आणि ज्यांनी 19व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांविरुद्ध फार मोठा संघर्ष केला असे पेशवांचे कारभारी त्रिंबकजी डेंगळे या विषयावर माझं संशोधन आहे. आणि मी जर्नलिझम ते करत असताना आम्हाला शेवटच्या वर्षी प्रकल्प असतो. तर त्यावेळेस मी उत्तर नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वाड्यांची सद्यस्थिती असा इंडेप्थ रिपोर्टिंग प्रकारांतर्गत प्रकल्प केला होता. माझा आधीपासून तसा वाड्यांचा वगैरे म्हणजे त्रिंबकजींचा अभ्यास आणि नंतर तो बाकीच्याही वाड्यांचा, घराण्यांचा अभ्यास सुरू झाला. तर सध्या उत्तर नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वाडे व घराणी अशा पुस्तकाचं माझं सध्या काम सुरू आहे. मी पुण्यातच असतो आणि फ्रीलान्स मी सध्या पत्रकार म्हणून. उत्तर नगर जिल्ह्याचा जर विचार केला तर कोणकोणती अशी घराणी तुम्हाला अभ्यासादरम्यान सापडली आणि तिथले वाडे जे आहेत किंवा तिथली जी संस्कृती होती त्याचं जे काही वैशिष्ट्य होतं, वेगळेपण होतं, त्याचा अनुभव तुमचा कसा राहिला? फार छान. मी खरं तर त्रिंबकजी डेंगळेंवर अभ्यास संशोधन करत होतो, पण त्यासाठी मला मराठ्यांचा सविस्तर इतिहास वाचणं क्रमप्राप्त होतं. तो सविस्तर इतिहास अभ्यासताना मला आपल्या आसपासच्या भागातले बरेच संदर्भ यायचे. म्हणजे समजा कोपरगाव असेल, तिथे रघुनाथराव पेशवे राहिलेले, त्यांची समाधी कोपरगाव जवळच्या येते. हो, त्यांचा वाडा तिथे आहे. पण मी कोपरगावच्या लोकांना विचारलं, त्यांनाही त्याच्याबद्दल काही फारशी माहिती नव्हती. मग मी कोपरगावला भेट दिली. मग हैदराबादच्या निजामाचे दिवाण विठ्ठल सुंदर परशुरामी हे संगमनेरचे होते, म्हणजे ते कोतुळचे तसे अकोले तालुक्यातल्या. हे कळल्यावर तिथं भेट दिली. असे बरेच संदर्भ येत गेले आणि भरपूर मग ते सगळं अनेक ठिकाणी हिंडता फिरता आडवाटेवरच्या गावाला कुठेही वाडे दिसले तर मी तिथं बघायचो, जायचो आणि मग बरंचसं ते सगळं हे होत गेलं आणि मी जवळजवळ आतापर्यंत 25 ते 30 वाडे हे बघितले. पण ते सरदार घराण्यांचे आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्यांचेच वाडे प्रत्येक गावात आहेत. पाटलांचे, कुलकर्णी, वतनदार मंडळींचे वाडे प्रत्येक गावात आहेत. पण ज्यांनी प्रामुख्यानं मराठेशाहीच्या काळामध्ये एक मोठी कामगिरी केली अशा ऐतिहासिक घराण्यांचा, प्रामुख्यानं सरदार घराण्यांची वाडे मी बघितले. उत्तर नगर जिल्हा म्हणजे अकोले, संगमनेर, राहता, राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव आणि नेवासे या 7 तालुक्यातले वाडे मी बघितले. आणि जसं तुम्ही म्हणालात वेगळेपण वैशिष्ट्य काय, माझ्या मते मराठा साम्राज्याची सुरुवात आणि शेवट एका अर्थी नगर जिल्ह्यातून आहे. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती हे आपल्या नेवासे तालुक्यातल्या चांदा गावचे माणकोजी दहातोंडे होते आणि मराठेशाहीच्या शेवटच्या काळात शेवटच्या पेशव्यांचे दिवाण
त्रिंबकजी डेंगळे हम्म, हम्म, हम्म. हे सुद्धा आपल्या नगर जिल्ह्यातले आहेत. म्हणजे सुरुवात आणि शेवट नगर शेवट असं एका अर्थी म्हणायला पाहिजे. बाकी भरपूर लोक आहेत. बरं. शिवशाहीत शिवाजी महाराजांना ज्यांनी शस्त्रविद्या शिकवली ते राहुरी जवळच्या सडेगावचे गोमाजी नाईक पाणसंबळ आहेत. हम्म. परत शिंदेशाहीतले, पेशवाईतले, होळकरशाहीतले भरपूर सरदार घराणी आपल्याकडं आहेत. हम्म, हे निजामाचे दिवाण विठ्ठल सुंदर परशुरामी असतील, हम्म. कोपरगावला रघुनाथराव पेशव्यांचं वास्तव्य होतं. हम्म. शिंद्यांचे सरदार आणि दिवाण बानाजी शेटे आपल्या सोनईचे होते. बरोबर. सेनापती रायाजी पाटील शिंदे कोपरगाव तालुक्यातल्या वारीगावचे होते. हम्म. अशी भरपूरशी लोक आणि त्यांचे जे वाडे आहेत ते त्यांच्या कर्तृत्वाचे साक्षीदार आहेत. बरोबर. खरं तर ह्याच वास्तू आहेत की ज्या आजही त्याची साक्ष आपल्याला देतात की जो काही पराक्रम त्यावेळेस त्यांनी गाजवला, हो. जे काही खलबतं त्यावेळेस झाली, परकीय आक्रमणं कशा पद्धतीनं रोखता येतील, शिवाजी महाराजांचं स्वराज्य कसं टिकवता येईल याच्यासाठी जी काही मेहनत घेतली गेली, ते या सर्व वाड्या जे आहेत ते सगळे आपल्याला आजही साक्ष देतात. हम्म. परंतु आजची तिथली स्थिती काय आहे, तुम्हाला कशी वाटते? बरेचसे वाडे म्हणजे सुस्थितीत असणाऱ्या वाड्यांचं प्रमाण दुर्दैवाने फार कमी आहे. हम्म. मध्यम स्थितीत आणि दुरावस्थेत असणारे वाडे किंवा नामशेष झालेले वाडे खूप आहेत. बरं. ही फार शोकांतिक आहे. हम्म. पण ठीक आहे, ज्या ज्या ठिकाणी वाडे होते तिथली ते वाडे कसे होते, हम्म. समजा आज वृद्ध मंडळी आहेत ज्यांनी ते वाडा ते वैभव सगळं ते बघितले, हम्म. तर त्यांच्याकडूनही आपल्याला बरीचशी माहिती मिळते. हम्म. किंवा ठीक आहे, बाजूच्या भिंती आहे, प्रवेशद्वार आहे, हम्म. एखादा चौक किंवा फक्त दगडी जोतच शिल्लक आहे. पण आपण कल्पना करू शकतो की तसं, कारण आता जे आहे भविष्यात ते सुद्धा 10-20 वर्षांनी बघायला मिळणार नाही. बरोबर. आताच त्याचं दस्तऐवजीकरण किंवा डॉक्युमेंटेशन करणं फार गरजेचं आहे. ही खूप आवश्यक आहे, कारण जी आपली जुनी पिढी होती हम्म. त्यांनी वाड्यामध्ये स्वतःचं आयुष्य घालवलं हम्म. आणि ते एक वेगळं कल्चर असायचं की सगळे कुटुंब एकत्र राहणं एकत्र. किंवा त्याच्यामधून जे काही नातेसंबंध जोडले जायचे. हम्म. आज थोडंसं पाहिलं तर थोडंसं आपल्याकडं थोडंसं विभक्त कुटुंब अशा पद्धतीकडे आपण चाललोय. हो. तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही खूप छान सांगितलं की याचं डॉक्युमेंटेशन हो. होणं खूप आवश्यक आहे, हो. कारण येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना ह्या गोष्टी किमान वाचता तरी येतील. हम्म. हम्म. पाहणं थोडंसं अवघड होऊन जाणार आहे, कारण भविष्यात तुम्ही जर सांगितलं की दुरावस्थेत ते सगळे चाललेत. हम्म. तुमचं सरदार त्रिंबकजी डेंगळे यांच्यावर सुद्धा खूप चांगला अभ्यास आहे. हम्म. तर हा अभ्यास करताना तुम्हाला अनेक ठिकाणी भेटी द्याव्या लागल्या असतील, हम्म. तर तो अनुभव आपण जाणून घेऊया. पण सुरुवातीला सरदार त्रिंबकजी डेंगळे यांचं इतिहासातलं महत्व आपल्याला श्रोत्यांना काय सांगता येईल? त्रिंबकजी डेंगळे म्हणजे मी माझी इतिहासाची किंवा ह्या सगळ्याची सुरुवात ही त्रिंबकजी डेंगळ्यांपासून आहे. बरं. म्हणजे ज्या घराण्यातला मी आहे किंवा ज्या गावातला, तिथं ही व्यक्ती होऊन गेली जिनं मराठेशाहीच्या उत्तर काळामध्ये इंग्रजांच्या छायेपासून मराठी राज्य वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. शून्यातून आलेली ती व्यक्ती, आणि आम्ही लहानपणी फार त्या दंतकथा आख्यायिका ऐकायचो गावात थोरा मोठ्यांकडून. बरं. पण वस्तुनिष्ठ माहिती नव्हती. म्हणजे आपल्याला जी मौखिक माहिती हो, असते, हो. लोक सांगतात, अतिशयोक्ती अतिरंजकपणा त्याच्यात असतो. हम्म. आपण तोच इतिहास समजतो. बरोबर. दंतकथा आणि आख्यायिका हा काही इतिहास नाहीये. पण ठीक आहे, ते ऐकलं. गावातले वाडे, आमच्या गावातले विहिरी, बारवा, मंदिरं, गावकूस, वेस, हे सगळं याच्यात आम्ही लहानाचे मोठे झालो. आणि पुण्याला गेल्यानंतर इंजिनिअरिंगला असताना वगैरे मी जरा वाचन सुरू केलं. झेप नावाची नास इनामदार यांची मराठीतली प्रसिद्ध कादंबरी त्रिंबकजी डेंगळ्यांवर आहे, बरं. ती मी वाचली. पुण्यात डेंगळे पूल नावाचा पूल आहे. हो. त्या पुलावरून प्रवास करताना अगदी छाती अभिमानानं फुगायची, आणि तिथून ती खरी सुरुवात झाली. एमपीएससी युपीएससीच्या पुस्तकांमध्ये मित्र नाव दाखवायचे, त्रिंबकजी डेंगळ्यांचं इथं नाव आहे. त्यांनी महाराष्ट्रातले पहिले भिल्ल रामोशी समाजाचे उठाव घडवून आणले. त्यांचे पुतणे गोदाजी महिपा डेंगळे. मी म्हटलं आपल्याला त्रिंबकजीच माहिती नाही तर हे गोदाजी महिपा हे याच्यात खोल आपण बघायला पाहिजे. हे मग तो इतिहासाचा अभ्यास सुरू झाला. पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळ म्हणून आहे संस्था. बरीचशी जुनी पुस्तकं वाचायला सुरुवात झाली आणि एकंदरीत सगळ्या मराठेशाहीचा अभ्यास आणि मग त्रिंबकजीवर किंवा दुसऱ्या बाजीरावांचा काळ त्याच्यात सखोल मी अभ्यास सुरू केला. त्रिंबकजी डेंगळ्यांचं बघायला गेलं तर शून्यातून आलेली व्यक्ती आणि संघर्ष आणि निष्ठा या दोन गुणांमुळे मराठेशाहीत फार नाव त्यांचं अजरामर झालं. आजही निमगाव जाळीचा वाडा बघायला लांबून लांबून लोक येतात. म्हणजे खाजगी मालकीचा असणारा महाराष्ट्रात माझ्या मते सर्वात लोक जो भेटी देतात असा महाराष्ट्रातल्या खाजगी मालकीच्या वाड्यांपैकी एक वाडा हा निमगाव जाळीचा आहे. आणि निमगाव जाळी महामार्गावर असल्यामुळे सुद्धा ते सोयीचं पण जातं. त्रिंबकजीचं निमगाव जाळी गाव, त्रिंबकजींना ज्या ठिकाणी कारावासात ठेवलं होतं तो ठाण्याचा किल्ला, काही दिवस ते कारावासात होते, तो ठाण्याचा किल्ला पाहिला. त्यांचा मृत्यू जिथं झाला, शेवटचा 10-11 वर्षांचा कारावास, तो काशीजवळचा चुनार, तो किल्ला बघितला. त्यांना जिथं पकडलं ते नाशिक जिल्ह्यात आहेरगाव म्हणून गाव आहे. शेवट त्यांना 1818ला जिथं पकडलं, अक्षरशः त्या गावातल्या लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना त्रिंबकजी माहिती आहे. आणि तिथे वेगवेगळ्या दंतकथा आख्यायिका प्रचलित आहेत. निमगाव जाळी पंचक्रोशीत पण आहेत.
तर ते सगळं अशा भरपूर ठिकाणांना भेटी दिली. नगरच्या किल्ल्यातही त्र्यंबकजींना ठेवलं होतं 1817-18 खरं तर हा जो इतिहास तुम्ही सांगितलाय हा सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, कारण बऱ्याचशा लोकांना माहिती नसतात, त्रोटक माहिती असते. जसे ज्या गोष्टी फक्त आपल्याला शाळेत पाठ्यक्रमामध्ये शिकवल्या किंवा ज्या काही स्वातंत्र्य सैनिकांबद्दल लिहिलंय तेवढ्याच बद्दल माहिती असतं. परंतु असे अनेक, जसं आता तुम्ही सरदार त्र्यंबकजी डेंगळेंचा उल्लेख केला, ह्यांच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास होणं गरजेचं आहे आणि पुढच्या पिढींना सुद्धा ही माहिती झालं पाहिजे. आपल्या पंचक्रोशीमध्ये आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये एवढा पराक्रमी पुरुष होऊन गेला की ज्यानं ब्रिटिशांना सुद्धा हजवलं आणि सोबतच पेशवेशाही असताना किंवा त्यांचा सगळा कारभार असताना ते स्वतः त्याचं संरक्षण वगैरे करणं या सगळ्या गोष्टी केल्या. तर तुम्ही मोडी लिपीचे सुद्धा जाणकार आहात. तर हे जे काही इतिहासातले घराणे होते त्यांचा अभ्यास करताना तुम्हाला वेगवेगळ्या भाषांबद्दल माहिती घ्यावी लागली असेल, तर त्याचं संशोधन करताना काय काय करावं लागलं? मोडी लिपीचं प्रशिक्षण मी पुणे विद्यापीठातल्या इतिहास विभागात एक कोर्स केला. तो कोर्स केला, पण त्याच्यानंतर जास्तीत जास्त मोडी कागदपत्रांचं वाचन, सराव जास्त गरजेचा असतो, कारण प्रत्येक माणसाची हाताची वळणं ही वेगळी असतात. मोडी म्हणजे मराठी लिपी आहे, मोडी ही लिपी आहे. आज मराठी आपण देवनागरी लिपीमध्ये लिहितो, आज पूर्वी मोडी लिपीत लिहायची. पूर्वी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत मोडी अस्तित्वात होती. 1958ला महाराष्ट्र सरकारनं देवनागरी लिपी घेतली, मोडीत काढली. मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर मोडी शिकणं हे म्हणजे गत्यंतर आहे, त्याला इलाज नाही. कारण मोठा सगळा पत्रव्यवहार जो आहे मराठ्यांचा तो मोडीत आहे. म्हणजे शनिवार वाड्यातलं जे दफ्तर आहे आज पुणे पुरालेखागारात ते आहे, ही शासकीय अभिलेखागार. त्यातल्या त्यात पुण्याचं 4.5 कोटी कागदपत्र आहेत तिथं मोडी लिपीतली. याशिवाय प्रत्येक घराण्यांकडे स्वतःचं दफ्तर आहे. खूप कमी घराण्यांकडे आहे, पण उत्तर नगर जिल्ह्याचा विचार केला तर संगमनेरच्या आंभोरकर देशमुखांचं दप्तर फार मोठं आहे. अनेक मोडी फारशी कागदपत्र तिथं अप्रकाशित सगळी पडून आहे, अजून ठेवलेली. हो, पानवडीकर सरदार थोरातांचं घराणं आहे, तिथंही मोठा दप्तरखाना आहे. बाकीच्यांकडे फार थोडीफार आहेत, पण ह्या 2 घराण्यांकडे खूप आहे. पण अप्रकाशित सगळं अडगळीत पडलंय, इतिहास दडलाय त्याच्यात. फार मोठा खजिना आहे तो लवकरात लवकर त्याचं प्रकाशित झाली पाहिजे. साधनं प्रकाशित झाली तर इतिहास पुढे येणार आहे ना. ही जी काही कागदपत्र आहे, जो काही पत्रव्यवहार आहे, तर तो प्रकाशित होण्यासाठी शासनानं काय केलं पाहिजे आणि आपण एक नागरिक म्हणून सुद्धा आपण काय करू शकतो? नागरिक म्हणून ज्यांच्याकडे समजा मोडी कागदपत्र आहेत त्यांनी ती पुण्यातलं भारत इतिहास संशोधक मंडळ सारख्या संस्थेला देणं आणि एखाद्या मोडी जाणकाराला हाताशी धरून त्याचं ती सगळी प्रकाशित करणं, संपादित करून त्याचं पुस्तक रूपानं ती प्रसिद्ध करता येतील का, किंवा निदान सध्या ती सुरक्षित ठेवता येतील का, एवढंच आपण बघितलं पाहिजे. कारण आतापर्यंत फार म्हणजे त्याची दुरावस्था झाली. लोकांनी अगदी बंबात पाणी तापवायला घालण्यापर्यंत त्याचं, कारण ऐतिहासिक ते आपल्याला साधना महत्वच नसतं. ती जागरूकता लोकांमध्ये वाढली पाहिजे, जेणेकरून ते सगळं टिकेल. आणि शासनानं सुद्धा मोडी लिपी ज्यांना येते त्या जाणकारांना प्रोत्साहन देऊन पुणे पुरालेखागारातली असतील, बाकीची असतील, ती जास्तीत जास्त साधनं समोर आणली पाहिजे. आपल्या अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर आपल्याकडे सुद्धा एक छान असं वस्तू संग्रहालय आहे, की याच्यामध्ये सुद्धा अनेक ऐतिहासिक ठेवा आपण संग्रहित केलेला आहे. परंतु जास्तीत जास्त लोकांनी तो पोहोचवला पाहिजे, त्यांच्याकडे जे काही अडगळीत पडलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणला की मोठा इतिहास दडलेला आहे आणि तो जर बाहेर आला तर अनेक गोष्टी आपल्याला माहिती होतील, इतिहासातले बरेचसे संदर्भ आपल्याला त्याच्यातून लागू शकतात. अगदी. तर ह्या ज्या काही वास्तू तुम्ही पाहिल्या उत्तर नगर जिल्ह्यामधल्या, किंवा हे जी काही घराणी होती त्यांचे जे काही वाडे होते त्याची वास्तुकला जर आपण पाहिली आणि बाकीच्या राज्यांमधल्या ज्या काही वास्तुकला होत्या, तिथली सरदार घराणी असतील, राजवाडे असतील, ह्याच्यामध्ये काही साम्य तुम्हाला जाणवलं का, किंवा कशा पद्धतीने त्यांची वास्तुकला होती? आपण जर बघितलं वाडा संस्कृती ही महाराष्ट्रात आहे. म्हणजे मराठा वास्तुशैली, वाडे हे आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतात. वाडे म्हणजे घरच तत्कालीन, पण तुलनेनं ज्यांचा आर्थिक, सामाजिक, राजकीय स्तर मोठा होता त्या लोकांनी बांधलेली मोठी घरं. साधारण वाड्यांची रचना सारखीच असते. 2 चौकाचे साधारण वाडे असतात. चौकाला धरून बांधकाम केलं जातं. चौक म्हणजे आपण आज बांधकाम करताना मध्ये बांधकाम करतो, बाजूला मोकळी जागा सोडतो. पूर्वी उलट होतं, मध्ये मोकळी जागा चौकाच्या मध्ये आणि बाहेरून बांधकाम. हवा, सूर्यप्रकाश खेळता राहण्यासाठी हे सगळं भौगोलिक ह्या पर्यावरणाचा सगळ्याचा विचार करून ते बांधलेलं होतं. त्या स्थापत्य शैलीच्या अंगाने अभ्यास व्हायला पाहिजे. इतिहासाच्या अंगाने सुद्धा अभ्यास, स्थापत्य शैलीच्या अंगाने सुद्धा अभ्यास व्हायला पाहिजे. की आजही वाड्यामध्ये गेलं तर आपल्याला बाहेर ऊन असेल तर आत गारवा जाणवतो, बाहेर थंडी असेल तर आत उबदारपणा जाणवतो. हे कशामुळे हे आपण बघितलं पाहिजे. रचना वाड्यांची मी मगाशी म्हटलं 2 चौकी वाडे असतात. पहिल्या चौकामध्ये
म्हणजे आपण प्रवेशद्वार हो. मोठं नक्षीकाम, दगडातलं नक्षीकाम, सागवानी आणि मजबूत लाकडातलं पुन्हा. नक्षीकाम, हम्म. हो मजबूतपणा, टिकाऊपणा, चुन्याची ते सगळं धरून ठेवण्याची क्षमता, पांढरी माती खास करून जिच्यावर अभ्यास व्हायला पाहिजे. पांढरी माती अजून सुद्धा बरेच पांढऱ्या मातीची बुरुज भिंती अजून हो, सुद्धा आहेत. 200-400 वर्षांपूर्वीच्या गाड्यांचे आहेत. आतमध्ये गेलं पहिल्या चौकामध्ये सदर, दिवाणखाना, आल्या गेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी कारकून वगैरे, म्हणजे वावर जास्त असतो पहिल्या चौकात. खलबतखाना, देवघर, फड हे सगळं असतं. आणि मागच्या चौकात राहण्याच्या खोल्या, मुतपाकखाना म्हणजे ज्याला किचन म्हणतो आपण, कोठीघर म्हणजे स्टोअर रूम, बाळंतिणीची खोली वेगळी असायची, असं सगळं. आणि एक आड वगैरे. महिला ह्या खास करून दुसऱ्या चौकात असायच्या. शक्य असेल तर वरचा एखादा मजला सुद्धा वाड्यांना असतो. पण साधारण वाड्यांची रचना सारखीच असते. फरक जो असतो तो फक्त आकारमानात, नक्षीकामात आणि अर्थातच इतिहासात. आता तुम्ही खूप जवळून हे सगळं पाहिलंय, जे काही आजच्या स्थितीमध्ये जे काही वाडे आहेत घराण्यांचे उत्तरनगर जिल्ह्यामधले, तर ते खूप जवळून तुम्ही अभ्यासलेत. हो. तर ह्या सर्व वास्तू ज्या आहेत त्याचं जतन होणं किती आवश्यक आहे? आणि आपल्या नगर जिल्ह्याचा विचार जर आपण केला तर पर्यटनाच्या दृष्टीनं आपल्याकडे काही धार्मिक स्थळांना महत्व आहे. त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं पर्यटक येतात. परंतु जर ही ऐतिहासिक ठेवे आपण जतन केले आणि लोकांपर्यंत पोहोचवले तर याने पर्यटनामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते का? अगदी. तर याच्याबद्दल काय सांगाल? ह्या सगळ्या वाड्यांचं हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे. याला आपण आपलं म्हटलं पाहिजे. म्हणजे वाडे हे बाकीच्या ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत ना, समजा मंदिरं, किल्ले, घाट, विहीर, बारवा, या सरकारी मालकीचे आहेत. पण वाडे खाजगी मालकीचे आहेत, त्या घराण्यांच्या मालकीचे आहेत. त्याच्यामुळं त्या घराण्यांची त्यांची मानसिकता, त्यांना त्यांच्या घराण्याप्रती, इतिहासाप्रती किती आस्था आहे ह्याच्यावरच खूप गोष्टी अवलंबून आहेत खरं तर. त्यांनी ठरवलं तर ते वाडा पाडू शकतात किंवा वाडा जतन पण करू शकतात. तर ह्या सगळं आपण जनतेनं, सरकारी मदतीनं सुद्धा, कारण बऱ्याचशा वाडा मालकांची आर्थिक परिस्थिती आता काय चांगली नाही. पूर्वीचे दिवस होते 200 वर्षांपूर्वीचे, सगळा तो सरंजामी थाट होता. काळानुसार गणितं बदलत गेली आणि आज अगदी म्हणजे फार काही अवस्था फार दयनीय आहे. सरकारनं ही मदत करायला पाहिजे आणि ते वाडे जतन केले पाहिजे. संवर्धन त्या वाड्यांचं केलं पाहिजे. संवर्धन म्हणजे मूळ रूपात जतन आणि शास्त्रीय पद्धतीनं जतन म्हणजे संवर्धन. म्हणजे वाड्याला रंगरंगोटी करून आतमध्ये नवीन बांधकाम करायचं असं नाही. जुनं धरून नवीन शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून. खर्च फार आहे तर सरकारी, खाजगी यांनी तो होऊ शकतो. आणि पर्यटनाच्या दृष्टीनं याचा शेवटी उपयोग काय, तर आपल्याला महाराष्ट्रातल्या भविष्यातल्या आपल्या लोकांना, मुलांना वाडा संस्कृती कळली पाहिजे. वाडा संस्कृती बरोबर. स्थापत्याच्या दृष्टीनं, इतिहासाच्या दृष्टीनं सगळी आपली वाडा संस्कृती. आपण राजस्थानामध्ये एक महाल बघायला जातो. दक्षिण भारतात सुद्धा राजवाड्यांचं ते सगळे पॅलेसेस बघायला जातो. युरोपातले पॅलेसेस बघायला जातो. पण आपलं काय, हे जे सगळे ते आपल्याकडे आहे. हो, आहे अगदी. खूप गावोगावी आपल्याला वाडे दिसतील. हे मोठे सरदारांचे, सरंजामी मंडळींचे भव्य असतात. मी निवडले ते तर आहेच, ठिकठिकाणी आहेत. त्यांचं जतन आणि संवर्धन होऊन आगामी काळातल्या पिढीला त्याच्यातून तो एक वारसा, त्याचं जतन व्हायला पाहिजे. आणि याच्यातून पर्यटन सुद्धा आपल्याकडे हो, अगदी. पुणतांब्यासारखं आपल्याकडे गाव आहे ना नगर जिल्ह्यातलं, ते वाड्यांचं गाव आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक वाडे कुठे आहेत तर ते पैठण, पुणतांबा, वाई अशा गावांमध्ये. तर ते पुणतांबा म्हणजे तुम्ही पुणतांब्यातल्या कोणत्याही गल्लीत गेलात तुम्हाला भरपूर वाडे दिसतील. वाडे, मंदिरं, अशी पुणतांब्यासारखी गावं, नेवाशासारखी गावं आपल्याकडे आहेत. ही म्हणजे अगदी हेरिटेज व्हिलेजच ती घोषित व्हायला पाहिजे. खूप छान पद्धतीनं खरं तर हा विषय श्रोत्यांपर्यंत तुम्ही मांडला. आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला उत्तर अहमदनगर जिल्ह्यातले जे काही ऐतिहासिक वाडे आहेत ते पुस्तक रूपानं आपल्याला वाचता येतील. याच्यासाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आणि छान अशी मुलाखत तुम्ही आज आकाशवाणीला दिली, त्याबद्दल आकाशवाणी अहमदनगरच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपला खूप खूप आभार आहे. धन्यवाद. उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक घराणी आणि तिथली वाड्यांची संस्कृती याविषयी निमगाव जाळी संगमनेर इथले युवा इतिहास संशोधक सुमित डेंगळे यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रम होता लोकजागर आणि या